आता केकच्या भरपूर वेगवेगळ्या म्हणजे नवीन नवीन केकच्या ऑर्डर्स मिळायला लागलेल्या आहेत। तर आज पहिल्यांदाच मला मावा केकची ऑर्डर मिळालेली आहे। हा मावा केक ना खूप टेस्टी लागतो, एकदम सॉफ्ट बनतो। तर म्हटलं याची पण रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करावी। तर मी मावा केकची रेसिपी तर शेअर करणारच आहे, पण त्याचबरोबर घरीच अगदी 5 मिनिटात मावा म्हणजे खवा कसा बनतो ना याची पण रेसिपी शेअर करणार आहे। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर इथे घेतलेला आहे मी एक पॅन, त्यामध्ये 2 छोटे चमचे तूप ऍड करायचं। त्याचबरोबर 1/4 कप फुल फॅट मिल्क आणि त्याचबरोबर मिल्क पावडर आहे अर्धा कप। म्हणजे 10 रुपयाचे जे मिल्क पावडरचे पॅकेट असतात ना ते 5 पॅकेट घेतले तरीही चालतात। आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि 4 ते 5 मिनिटं याला एकसारखं चालवत शिजून घ्यायचं आहे। तर खवा म्हणजेच मावाच बनला की त्यानंतर तो पॅन सोडायला लागतो। पॅन पासून सेपरेट झालेला आहे आणि घट्ट गोळा झालेला आहे, म्हणजे आपला खवा म्हणजेच मावा तयार आहे। तर बघा मावा पॅन पासून सेपरेट व्हायला लागलेला आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे, घट्ट गोळा पण झालेला आहे, म्हणजे आपला मावा तयार आहे। तर आता मी इथे गॅस बंद करत आहे। हा मावा थंड होईपर्यंत वेट करायचं आणि तोपर्यंत आपण केक बनवायची तयारी करूयात। तर इथे मी एक मिक्सिंग बोल घेतलेली आहे, त्यामध्ये 1/4 कप तेल, तूप किंवा बटर घ्यायचं आहे। बटर घेतलं तर अनसॉल्टेड घ्यायचं। त्याचबरोबर 1/4 कप एकदम घट्ट दही घ्यायचं आणि अर्धा कप दूध घ्यायचं आहे। आता इथे मावा पण थंड झालेला आहे, अंदाजाने हा 150 ग्राम इतकं याचं वजन आहे। तर पूर्ण मावा यामध्ये मिक्स करायचा आहे। तर मिक्स करताना तुम्ही असं स्पॅच्युलाने पण करू शकता किंवा जर तुमच्याकडे बीटर असेल तर त्याने पण करू शकता। बीटरने केलं तर 1 मिनिटाच्या आतच तो छान असा मिक्स होतो, म्हणजे हे सगळं मिश्रण ना एकदम छान असं तयार होतं। तर बघा दही, दूध, तेल आणि मावा पण छान असा मिक्स झालेला आहे। बीटरने केल्यामुळे ना एकदम पटकन मिक्स झालेला आहे। आता मी इथे घेतलेला आहे एक मिक्सरचा जार, त्यामध्ये मी 1 कप रवा घेतलेला आहे। हा केक ना मैद्यापासून पण छान बनतो, पण क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना रव्याचाच बनवायचा आहे, त्यामुळे मी रवा घेतलेला आहे। तुम्ही मैदा पण घेऊ शकता। आता 1 कप रव्यासाठी अर्धा कप साखर घ्यायची आणि केकचा छान सुगंध यावा म्हणून मी इथे 4 ते 5 विलायची घेतलेला आहे। आता हे सगळं ना छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर बघा मिक्सरला याची पावडर तयार झालेली आहे। आता वेट इन्ग्रेडियंट आणि ड्राय इन्ग्रेडियंट दोन्हीही छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करताना ना कट आणि फोल्ड हीच मेथड वापरायची आहे। केक बनवताना अशाच पद्धतीने बॅटर बनवलं जातं। एकदा राईट साईडला किंवा एकदा लेफ्ट साईडला असं फिरून बॅटर नाही बनवायचं, साईडने एकदा फिरवायचं आणि मध्ये कट करायचं, म्हणजे कट आणि फोल्ड अशी मेथड म्हणतात। तर बघा सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपण हे 20 मिनिटं रेस्ट साठी ठेवणार आहे। 20 मिनिटात रवा छान भिजतो। तर इथे 20 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता रवा छान भिजलेला आहे, घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। केकचं जे बॅटर असतं ना ते थोडंसं घट्टच असतं, म्हणजे आयसिंग केक बनवण्यासाठी जे बॅटर बनवतो ना त्यापेक्षाही थोडंसं घट्टच असतं। तर आता मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं प्री हीट होण्यासाठी आणि केक टिन घेतलेला आहे, त्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर पूर्ण डब्याला कुठलाही डब्बा घेऊ शकता, त्याला तेल लावून घ्यायचं आणि गव्हाच्या पिठाने छान असं डस्टिंग करून घ्यायचं, त्याने पण केक एकदम छान टिनमधून सेपरेट होतो। आता त्यानंतर आपण हे जे बॅटर आहे त्यामध्ये टाकणार आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि एकदम थोडंसं मीठ। परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचंय। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर खूप वेळ नाही लावायचा, पटकन मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर केक टिनमध्ये ट्रान्सफर करायचं। आता मावा केक आहे म्हणून मी भरपूर असे ड्रायफ्रूट पण वरून टाकलेले आहेत। तुमच्याकडे जे असतील किंवा तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता। आता बस हे आपल्याला बेक होण्यासाठी पातेल्यात ठेवायचं आहे। याच्याऐवजी तुम्ही कुकर किंवा कढई पण घेऊ शकता। आता माझं पातेलं खूप हेवी बेसवालं आहे, त्यामुळे मी मीठ टाकलेलं नाहीये। जर पातळ कुठलं भांडं असेल ना तर त्यामध्ये बेसला थोडंसं मीठ पण टाकायचं। आता बस हे पातेल्यात ठेवायचंय आणि 20 ते 25 मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवरती बेक करायचं। 20 मिनिटांनंतरच एकदा चेक करायचं आहे। तर बघा 20 मिनिटं झालेले आहेत आणि एकदा चेक करूया। तर टूथपिक, नाईफ किंवा स्क्यूबरने चेक करायचं, जर ती क्लीन निघाली की समजायचं केक आपला बनलेला आहे। तर आता केक काढून घेऊयात। कधी कधी हा टायमिंग ना थोडा कमी जास्त होऊ शकतो, म्हणजे तुमचं जे भांडं आहे ज्याच्यात तुम्ही केक बनवताय ते किती पातळ आहे किंवा किती जाड आहे। केक पातेल्यातून काढून घेतल्यावरती मी 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवला होता, थोडासा थंड झालेला आहे। आता त्याच्या एजेस चाकूने लूज करायचा आणि बस केक टिनवरती एक प्लेट ठेवायची आणि केकचा टिन फ्लिप करायचा। फ्लिप केला की खूपच इझिली केक टिन मधून सेपरेट होतो। आता बटर पेपर काढून घ्यायचा आणि परत एकदा त्याच्यावरती प्लेट ठेवायची आणि परत एकदा केक फ्लिप करायचा। तर बघा एकदम हेल्दी आणि टेस्टी असा माव्याचा केक तयार आहे। आता इथे हा केक ऑर्डरचा आहे त्यामुळे मी कट करून तर नाही दाखवू शकत, पण खरंच खूप टेस्टी बनतो, खूप हेल्दी पण आहे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।